दक्षिण मुंबईमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। समुद्रालाही आज उधाण आलेलं आहे। गिरगाव नरिमन पॉइंट भागामध्ये मोठमोठ्या लाटा उसळलेल्या आहेत। समुद्रकिनारी न जाण्याचा प्रशासनाने इशारा दिलेला आहे। तर दक्षिण मुंबईमध्ये सध्या पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। समुद्रालाही उधाण आलेलं आहे। उंचच उंच लाटा आपल्याला गिरगाव आणि नरिमन पॉइंट परिसरामध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तर सकाळपासून मुंबईमध्ये पावसाने काहीशी उसंत घेतलेली होती, मात्र पुन्हा एकदा दक्षिण मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढल्याची माहिती मिळते। तसंच समुद्राला देखील उधाण आलेलं आहे। गिरगाव आणि नरिमन पॉइंट भागामध्ये उंचच उंच लाटा पाहायला मिळतात। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, समुद्रकिनारी जाऊ नये, आपला जीव धोक्यात घालू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। तर हे दृश्य आपण पाहतोय, गिरगाव आणि नरिमन पॉइंट भागामध्ये मोठमोठ्या लाटा उसळलेल्या आहेत। समुद्राला उधाण आल्याची ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात, आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहे। सीमा, दक्षिण मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय, समुद्रालाही उधाण आलंय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर मुंबईमध्ये सकाळपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि त्यानंतर मुंबईतल्या काही भागांमध्ये संततधार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या दक्षिण मुंबईतील गिरगाव चौपाटी या परिसरामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। मुंबईतल्या ठिकठिकाणी सध्या पाऊस पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हायटाईडचा सुद्धा इशारा आज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे समुद्र सुद्धा खवळल्याचं चित्र सध्या या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता सध्या मुंबईतल्या प्रत्येक ठिकाणी पाऊस पडत नाही, तर ठिकठिकाणी सध्या पाऊस पडत असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच सीमा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।